आज आपण बनवूया आवळ्याचा चुंदा। आवळ्याचा चुंदा अशा प्रकारे बनवणार आहोत की तो वर्षभर टिकेल आणि त्याचे पोषक तत्व जे आहेत ते त्याच्यातच राहतील। चला तर बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी हर्षदास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मस्त असे फ्रेश आवळे आहेत। आपल्याला फ्रेशच आवळे घ्यायचे आहेत एकदम, आणि स्वच्छ धुवून घेतले। आता थंडीचं सीझन आलेलं आहे, त्याच्यामुळे आवळे आपल्या बाजारात खूप अवेलेबल असतात। तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा चुंदा। चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण चाळण ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे आवळे आपण घालून घेऊया आणि आता झाकण मारून 10 मिनिटं आपण शिजवून द्यायचे आहेत। आलं पण आपल्याला असे बारीक कापून घ्यायचे। आवळे शिजत ठेवून आपल्याला 10 मिनिटं झालेले आहेत। आता मी झाकण काढून बघते आणि सुरी घ्यायची आणि अशी बघा, अगदी ह्या स्टेजलाच आपल्याला गॅस बंद करायचा। मी आता गॅस बंद करते आणि आवळे आपण गार करून घेऊया। आवळे गार होते तोपर्यंत बाकी 1 चमचा काळी मिरी घेतले, ती आपण चेचून घेऊया। इथे आपण 8 वेलच्या घेतल्यात, हिरवी वेलची आहे, ते पण आपण कुटून घेणार आहोत, सालं काढून घेणार आहोत। आधी आपण हे अगदी थोडंसं चेचून घ्यायचं आहे। फ्रेश का टाकायचे, फ्रेश टाकले ना की खूप छान सुगंध येतो। आपले आवळे मस्त असे गार झालेले आहेत। आता आपण खिसून घेऊया। खिसून आपल्याला घ्यायचे आहेत आवळे। अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचे आणि लगेचच खिसल्या जाते, पाहू शकता तुम्ही। ही बी आहे ती आपण बाजूला ठेवून अशा पद्धतीने आपण सगळे आवळे खिसून घेऊया। हे पहा, आपला सगळा आवळा खिसून झालेला आहे। आता आपण बनवायला घेऊया। कढई तापत ठेवले, आता ह्याच्यामध्ये आपण खिसून घेतलेला आवळा घालून घेऊया। आपण अर्धा किलो आवळा घेतला ना, त्याच्यासाठी अर्धा किलो मी गूळ घेतलाय, कापून घेतलाय। आपण मिक्स करून घेऊया। आवळ्याचा चुंदा बनवण्यासाठी ना आपल्याला नॉनस्टिकचीच कढई वापरायची आहे किंवा स्टीलचीही वापरू शकतो आपण। ॲल्युमिनियमची किंवा पितळेची किंवा तांब्याची अजिबात वापर करायचा नाही त्याच्यामध्ये। तसेच आपल्याला लोखंडाची कढई अजिबात वापरायची नाही आहे। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ आणि आवळा। गॅस मी मीडियमच ठेवला आहे आणि आवळा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। हे बघा, अगदी 5 मिनिटातच पाहू शकता गुळाला आणि आवळ्याला देखील पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्या स्टेजवर ना मसाले घालून घेऊया सगळे। 1 चमचा काळा मीठ घेतले, अर्धा चमचा साधं मीठ, 1 चमचा हळद, 1.5 चमचा आपला घरगुती लाल मसाला घेतला आहे, तुम्ही मिरची पावडर देखील घालू शकता, अर्धा चमचा गरम मसाला, हे 1.5 इंच आलं घेतलं, बारीक कापून घेतलेलं आहे। आलं नसेल आपल्याकडे फ्रेश तर आपण सुंठा पावडर देखील घालू शकतो। ही फ्रेश कुटलेली काळी मिरी 1 चमचा, 2 दालचिनीचे तुकडे, आणि इथे मी 8 वेलची घेतलेले, ते अशीच कुटून घेतले थोडी। आपण मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आपल्याला, म्हणजे छान याला मुरतील, म्हणजे उकळीवर व्यवस्थित त्या आपल्या चुंद्याला व्यवस्थित लागेल सगळा मसाला वगैरे। मीडियम टू स्लो गॅसवर आपण ठेवून देऊया। मध्ये मध्ये आपल्याला ढवळायचं आहे। आवळ्याच्या चुंदामध्ये ना आपण 1 लिंब कापून टाकणार आहोत, म्हणजे मस्त असं चटपटीत आंबट गोड तिखट असा आपला चुंदा रेडी होईल। सगळं पाणी आपलं आहे गुळाचं आणि आवळ्याचं सुकात आलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण काय करायचं, हा जो लिंब पिळून घेतलेला आहे ना तो आपण घालायचा, म्हणजे
आवळ्याचं जो चुंदा आहे ना तो टिकायला खूप मदत होते. तर आवळ्याचे फायदे तर तुम्हाला सांगायला नको. बहुगुणे संपन्न असा आपला आवळा आहे. त्वचा निरोगी राखते. खूप असे फायदे आहेत डायबिटीजसाठी. अगदी 100 म्हणजे म्हणतो ना आपण, एक आवळा 100 रोगांवरती गुणकारी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्याच्यानंतर आपली भूक वाढवण्यासाठी मदत करते. इम्युनिटी पॉवर बूस्टर आहे आवळा. आपला निसर्गाने दिलेला हा वरदानच आहे. त्याच्यामुळे आवळा आपल्याला रोज खायचंच आहे. अजून आपण 2 मिनटं शिजवून घेऊया छान व्यवस्थित असं मीडियम गॅसवर. आपल्याला सगळा पाणी यातलं सुकवायचा नाही. आपल्याला याच्यामध्ये ना पाणी असं ठेवायचं आहे गुळाचं. म्हणजे कसं माहिती आहे, अगदीच नाही तर ते एकदमच सुकं होईल. आपला हा आवळ्याचा चुंदा होण्यासाठी मला बरोबर 10 मिनटं लागले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि गार झाला ना की काचेच्या बरणीमध्ये आपण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आवळ्याचा चुंदा आपला रेडी झालेला आहे. आणि हा आपला अशा पद्धतीने जर आवळ्याचा चुंदा बनवला तर 1 वर्षभर अगदी छान राहतो. अजिबात खराब होत नाही. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.